राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. ऊन तापायला लागलेलं आहे आणि बाजारामध्ये मस्त कैऱ्या आलेल्या आहे. तर आज आपण अजिबात गॅसचा वापर न करता आपली दुसरी रेसिपी कैरी कांदा कसा करावा ते पाहणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. चला पटकन रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. कैरी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. वरचा भाग आपण कट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला कैरीचे सालं काढून घ्यायचे आहे. तुम्ही गावरानी कैरी घेतली तरी चालेल. कुठल्याही कैरीचा हा पदार्थ केल्यानं खरं सांगू का खूप छान लागतो. आणि इथे मी 2 कांदे घेतलेले आहे. आता कैरी आणि कांदा आपल्याला अगदी जितका बारीक चिरता येईल तितका बारीक आपण चिरून घेणार आहोत. बाकी आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाही आहे आणि खूप छान रेसिपी होते. मी तर अगदी 2 दिवसाआड ही रेसिपी रोज करते. तर इथे कांदा आणि कैरी मी अगदी बारीक जितकी शक्य होती मला त्या प्रकारे मी कट करून घेतलेली आहे. तर आपल्याला लगभग कांदा आणि कैरी सम प्रमाणात घ्यायची आहे. थोडंसं कमी जास्त असलं तरी फारसा फरक पडत नाही. आता आपण कैरी आणि कांदा एका बोलमध्ये काढून घेऊ. अगदी सोपी आहे. 5 मिनिटामध्ये ही रेसिपी बनून तयार होते आणि आपल्या गॅसची बचत देखील होते. प्रकारे आपण कांदा पण काढून घेऊ. कांदा कैरी आपण एकत्र करून घेऊ. या रेसिपीला कुठलीही पूर्वतयारी लागत नाही. फक्त कांदा आणि कैरी घरात असले ना की पटकन तोंडी लावण्याचा पदार्थ करता येतो आपल्याला. आता यामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले घालूया. लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता. भाजलेल्या जिऱ्याची पूड अगदी कमी घ्यायची. साधारण इथे मी पाव चमचा घेतलेला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडंसं मी यामध्ये कमी घेतलेलं आहे कारण यामध्ये आपण घालणार आहोत चटपटीतपणा येण्यासाठी काळं मीठ. आणि हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. पण ह्यामुळे खरं सांगू का या कांदा कैरीला खूप छान चव येते आणि चवीला तर एक नंबर भारी लागतं. व्यवस्थित आपण सगळे मसाले कांदा कैरीमध्ये मिक्स करून घेऊ. कांदा कैरी आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पुन्हा मिक्स करून घेऊ. आवडत असल्यास यामध्ये थोडंसं तेल घातलं तरी चालेल. मी तर यामध्ये सहसा तेल घालते. तेल न घालतासुद्धा कांदा कैरी खूप छान लागते. तर इथे आपली मस्त तोंडी लावण्यासाठी झटपट गॅसचा वापर न करता कांदा कैरी बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.